जय हिंद मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही महा टी टी परीक्षेमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल, तर वेळ न वाया चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पहिल्या क्रमांकावर 111 असा नंबर दिलेला आहे, कारण इथून पाठीमागे काही प्रश्न घेण्यात आलेला आहे. जे कोणाला ते प्रश्न पाहिजे असेल त्यांनी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन हे प्रश्न पाहू शकतात किंवा या नंबरवर व्हॉट्सअप करा. प्लेलिस्ट तुम्हाला दिली जाईल. 70 66 19 32 38. तर पहिला प्रश्न आहे, भारताच्या मध्यमधून कोणते वृत्त गेलेले आहे? कोणती लाईन गेलेली भारताच्या मध्यमधून? तर ती गेलेली आहे कर्कवृत्त. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, कर्कवृत्त भारताच्या एकूण किती राज्यामधून गेलेले आहे? किती राज्यामधून गेलेले आहे कर्कवृत्त? तर ते 8 राज्यामधून गेलेले आहे. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. कोणते 8 राज्य आहे मित्रांनो, कमेंट करून सांगा जे कोणाला माहीत असेल. पुढचा प्रश्न, आफ्रिकेतील गवताळा प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो? आफ्रिकेतील गवताळा प्रदेश कोणत्या नावाने ओळखले जातं? तर ते ओळखलं जातं सोहान. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, रोका हा शेतीचा प्रकार कोणत्या देशामध्ये आढळतो? रोका हा शेतीचा प्रकार कोणत्या देशामध्ये आढळतो? तर ते ब्राझील या देशामध्ये आढळतो. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला आद्य क्रांतिकारक असे म्हणतात? कोणाला आद्य क्रांतिकारक म्हणतात? तर ते वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक असे म्हणतात. पुढचा प्रश्न, पहिली फॅक्टरी ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर तो करण्यात आलेला आहे 1881 या साली. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? शारदा सदन या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्य याचे संबंधित कलमे कोणता आहे? कोणता कलम आहे मूलभूत कर्तव्य याचे संबंधित? तर तो आहे 51A. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, बिहू हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बिहू हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तो आहे आसाम या राज्याशी. पुढचा प्रश्न, बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? असाही प्रश्न येऊ शकतो. तर तो आसाम या राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, कावती ही कोणत्या संघ राज्य प्रदेशाची राजधानी आहे? कावती ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ही आहे लक्षद्वीप या राज्याची. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, बांदीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे आहे कर्नाटक या राज्यामध्ये. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, इंदिरा पॉइंट हे ठिकाण कोणत्या बेटावर आहे? इंदिरा पॉइंट हा ठिकाण कोणत्या बेटावर आहे? तर तो आहे निकोबार या बेटावर. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारतीय द्वीप कल्पाच्या दक्षिण टोकावर कोणते आहे? भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते आहे? तर ते आहे कन्याकुमारी. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोठे होतो? सिंधू नदीचा उगम
कोणत्या ठिकाणी होतो? तर तिबेट मानस सरोवर हा ठिकाण सिंधू नदीचा उगम होतो. पुढचा प्रश्न, भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो? भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य हा अरुणाचल प्रदेश या राज्यात उगवतो. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारताची सागरी सीमाचे रक्षण करणारी जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? भारताची सागरी सीमाचे रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? कोणाकडे आहे? तर नौदल याच्याकडे आहे. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यास सर्वाधिक लांबीचा समुद्र सीमा लाभलेली आहे? कोणतं राज्य आहे ज्याला सर्वाधिक समुद्र सीमा लागलेली आहे? तर तो आहे राज्य गुजरात. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, शिवसमुद्र जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? शिवसमुद्र जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर तो आहे कर्नाटक या राज्यात. कावेरी नदीवर हा शिवसमुद्र जलविद्युत प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? खाली दिलेल्या पर्यायामधून सांगत आहे कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? तर तो आसाम या राज्याला नाही समुद्र किनारा. वरीच असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला राज्य कोणतं आहे? तर तो आहे गुजरात. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.